शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी मित्र 2 वर्षापासून कपाशी पिकाची लागवड करत आहे आणि कपाशी पिक लागवड करत असताना त्या ठिकाणी कपाशीचं बियाणं त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण कपाशीचं बियाणं आपण एकदाच एकाच टायमाला आपण शेतीमध्ये टाकत असतो. त्याच्यामुळं कपाशीचं जे काय बियाणं आहे ते चांगलं उत्तम दर्जाचं आणि ओरिजिनल असणं गरजेचं आहे. त्यासाठी काय काय मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे बियाणं येते आणि त्याच्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला चांगलं ओरिजिनल जर बियाणं चेक करायचं असेल तर कशा पद्धतीने चेक करायचं ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे आपला हाऊस दोस्त योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा बोंद्रे ॲग्रीटेक या फेसबुक पेजमध्ये, इंस्टा पेजमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी काय करायचं, तुम्ही दुकानातून कुठल्याही कंपनीचं जर बियाणं वगैरे घेतलं सुद्धा आता ही कबड्डी आता मार्केटमध्ये ज्या काही जास्त चालणाऱ्या व्हरायटी असतात त्याच्यामध्ये फ्रॉड होण्याचे जे दाट शक्यता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. या ठिकाणी ते जो काय बारकोड आहे तर त्या बारकोड तुम्हाला चेक करून घेणे गरजेचं आहे. बारकोड चेक करायचा आहे. नंतर त्याच्यानंतर काय करायचं आहे, जे काय तुमच्या मोबाईलमध्ये जे काय स्कॅनरची जी काय ॲप असते, आता तुम्ही बघू शकता माझ्या मोबाईलमध्ये ही जी स्कॅनरची ॲप आहे. आता मी याच्यामध्ये हा जो काय बारकोड आहे हा बारकोड याच्यामध्ये स्कॅन करतो, तुम्ही बघू शकता. आता मी बारकोड स्कॅन केलेलं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता बारकोड केला क्लिक हेअर फॉर मोर डिटेल याच्यावर क्लिक केल्यानं करायचं बघू तुम्ही बघू शकता. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मॅन्युफॅक्चर डेट, बॅच नंबर, एक्सपायर डेट. जर ह्या पाकिटावर हेच डिटेल जर सेम असली तर तुमचं पाकिट ओरिजिनल आहे हे असं तुम्हाला ओळखायचं आहे. त्यासाठी तुम्ही कुठल्याही कंपनीचं किंवा कुठल्याही जर तुम्ही कबड्डी घेत असाल किंवा कुठलं घेत असाल तुम्ही अशा पद्धतीने चेक करून घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपला पेज सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.